आदिवासियों के और इंसानियत के दुश्मन, पुलिस के वर्दी में छुपे हुए शैतान, नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रवण दत्त, अपर पोलीस अधीक्षक आशिष कांबळे, गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील व जो वादग्रस्त जातीवादी आणि जो आरोपित आहे ज्या पोलीस निरीक्षकाची या शहादा पोलीस ठाण्यामध्ये बदली करण्यात आलेली आहे ते शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत कुमार पाटील आणि ज्यांची सट्टा जुगार अशा अवैध धंद्याच्या कारणास्तव या शहादा तालुक्यातून अन्य ठिकाणी बदली करण्यात आलेले आहे तो आदिवासींचा दुश्मन निलेश देसले पोलीस निरीक्षक। पोलीस हे जनतेचे रक्षक नसून भक्षक आहेत अशी भावना जनतेमध्ये निर्माण होते। जेव्हा काही अशा घटना घडतात सर्वसामान्य जनतेवरती पोलीसच अत्याचार करतात तेव्हा अशा संबंधित पोलिसांच्या विरोधामध्ये विरोध दर्शवण्यासाठी अशा पद्धतीने जनता रस्त्यावरती उतरते। जय वडवी या आदिवासी युवकाच्या हत्येच्या निषेधार्थ नंदुरबार मध्ये निघालेल्या मूक मोर्चाच्या कथित दंगल प्रकरणामध्ये अनेक निरपराध लोकांना या पोलिसांनी आपल्या पदाचा व कायद्याचा दुरुपयोग करून खोट्या केसमध्ये अडकवलं, खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवलं आणि चुकीच्या पद्धतीने माझ्यासारख्या कार्यकर्त्याला रात्री 12:30 वाजता अटक करून पोलीस कस्टडीमध्ये जातीवाचक अश्लील वाईट शिवीगाळ करून अमानुषपणे मारहाण केला आणि जीवे मारण्याचा प्रयत्न केला। त्या पोलिसाच्या विरोधात पोलीस अधीक्षक श्रवण दत्त, अपर पोलीस अधीक्षक आशिष कांबळे, गुन्हे अन्वेषण विभागाचे हेमंत पाटील व हेमंत कुमार पाटील यांच्या विरोधामध्ये मी माननीय न्यायालय नंदुरबार येथे तक्रार नोंद केलेली आहे। त्यांची न्यायालयीन चौकशी सुरू आहे। परंतु या मारहाण प्रकरणामध्ये या पोलिसांनी तो आमच्या वर्षा लाडेच्या विरोधामध्ये आंदोलन करतो, तक्रार करतो, निलेश देसलेच्या विरोधात तक्रार करतो, पोलिसांच्या विरोधात तक्रार करतो, पोलिसांच्या विरोधात बोलतो, भ्रष्टाचाराच्या विरोधात बोलतो, चंदूबाईच्या विरोधात बोलतो, तुला आमदार खासदार याच्याकडून मारण्यासाठी रिक्वेस्ट आलेली आहे असं बोलून बोलून या पोलिसांनी मला अमानुषपणे मारहाण केलेली आहे। यावरून हे जे पोलीस आहेत या पोलिसांची जात असत्याची, अधर्माची, भ्रष्टाचाराची, अपराधाची आणि नेत्यांची चाटुगिरी करायची आहे असं यावरून दिसून येतं। हेमंत कुमार पाटील हे जेव्हा आम्ही या मूक मोर्चाच्या केसमध्ये जेव्हा बॅडमिंटन हॉलमध्ये 142 आंदोलनकर्त्यांना बंदिस्त करण्यात आलं होतं तिथं आमच्या सर्व आदिवासी आंदोलनकर्त्यांवरती हा जातीवाचक शिवीगाळ करून आम्हाला टॉर्चर करत होता, शारीरिक मानसिक त्रास देत होता आणि मारहाण यांनी केलेली आहे। अशा पोलीस निरीक्षकाची पुन्हा या शहादा सारख्या आदिवासी बहुल तालुक्यामध्ये जाणीवपूर्वक श्रवण दत्त पोलीस अधीक्षक हे नियुक्ती करून एक मोठं कटकारस्थान षडयंत्र करत आहेत। कारण की जे आदिवासींच्या न्याय हक्कासाठी पोलिसांच्या विरोधामध्ये बोलतात त्या सर्व सामाजिक कार्यकर्त्यांच्या विरोधामध्ये खोट्या केसेस करून त्यांना अडकवण्याचं कटकारस्थान सध्या सुरू आहे। म्हणून आम्ही या अशा जे बेजबाबदार आपल्या पदाचा दुरुपयोग करतात त्या पोलिसांचा जाहीर निषेध व्यक्त करतो। ज्या पोलिसाची बदली झाली तो तर आदिवासींचा दुश्मनच होता, आदिवासी लोकांना मारहाण करायचा, आदिवासी जो तक्रारदार होता त्यालाच कोंडून ठेवायचा आणि आरोपी लोकांची बाजू घेत होता। म्हणून त्या निलेश देसलेची बदली होणं आवश्यकच होतं, त्याचाही आम्ही धिक्कार करतो। परंतु जो पोलीस आता पुन्हा शहादा पोलीस ठाण्यामध्ये येत आहे तो सुद्धा वादग्रस्त आहे, आदिवासींचा विरोधक आहे, जातीवादी आहे आणि माझ्या केसमध्ये तो आरोपित आहे। मग असा जर पोलीस निरीक्षक शहादामध्ये आला तर आमच्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्यांच्या विरोधामध्ये षडयंत्र होऊ शकतं, पुन्हा खोट्या गुन्ह्यामध्ये अडकून आमचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचं हे कटकारस्थान SP श्रवण दत्त करत आहेत असं आम्ही म्हणत आहोत। म्हणून या हेमंत कुमार पाटीलची तात्काळ नियुक्ती रद्द करण्यात यावी, अन्यथा आम्ही
सर्वसामान्य जनता, आदिवासी संघटना यांच्या विरोधामध्ये आंदोलन किंवा मोर्चा काढण्याचा पवित्रा घेणार आहोत। म्हणून पोलीस प्रशासनाने याची दखल घ्यावी। हेमंत कुमार पाटील चले जाओ, चले जाओ, चले जाओ, हेमंत कुमार पाटील चले जाओ, चले जाओ, चले जाओ। पुलिस प्रशासन मुर्दाबाद, 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 पुलिस प्रशासन मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद।